मी मनीषा तुम्हा मैत्रिणीचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मैत्रिणींनो मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही मला 4 टक्स ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते सोप्या पद्धतीमध्ये सांगा। तर मी आज 4 टक्स ब्लाउजची तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला सर्व माहिती सविस्तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे। तर मैत्रिणींनो हा मी पेपर घेतलेला आहे। तुमचं अस्तर असेल तरी तुम्ही बंद घडीपासून आपल्याला मापे टाकायला सुरुवात करायची आहे। तर मी हा पेपर घेतलेला आहे। आपण ह्याच्यावरतीच आज कटिंग करून सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगणार आहे। हे पण मी ब्लाउज घेतला आहे। प्रथम काय करायचं आहे, तुमच्याकडे जो मापाचा ब्लाउज असेल तो ब्लाउज घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला घडी मोजताना नेहमी ब्लाउजच्या पाठीमागून मोजायची असते। हे पहा अशा पद्धतीने ब्लाउजची पाठ आणि पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण ब्लाउजची उंची आहे 13। तर 13 आहे तर त्यात आपल्याला 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला घडी किती टाकायची आहे 14। अशा पद्धतीने टेप ठेवून मी 14 वरती मार्किंग करून घेणार आहे पूर्ण। हे पहा मी इथे 14 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेणार आहे। आता इथे काय करायचं आहे, हे 14 वरती मी मार्किंग करून घेतलं। आपल्याला त्याच्यावरती पूर्ण अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा मी जरा डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। हे पहा अशा पद्धतीने एक लाईन करून घेतली। खालून 1 इंच आपण जो तुमच्याकडे समजा तुमचा ब्लाउज 12 असला तरी तुम्ही त्याच्यात 1 इंच वाढून घ्यायचं आहे। कोणाचा ब्लाउज 13.5 असला तरी त्यांनी 13.5 घ्यायचा आहे। कोणाचा 14.5 असला तरी त्यांनी 15.5 इथे मार्किंग 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे गळा टाकायचा आहे। हे पहा कोणाकोणाचा गळा 2 पण असतो, इथे 2 टाकू शकता आणि कोणाचा 2.5 असतो त्यांनी 2.5 सुद्धा टाकू शकता, किंवा कोणाला गळा डीप पाहिजे असेल तिथे इथे तुम्ही 2.25 इंच तुम्ही घेऊ शकता। आता मी इथे गळा 2.5 टाकणार आहे। 2.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेणार आहे। अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। हे झालं इथं 2.5 इंचाचं मार्किंग। आता आपल्याला इथं काय करायचं आहे, शोल्डर टाकायचं आहे। शोल्डर तुमच्याच ब्लाउजवरती व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। आपलं पूर्ण किती तयार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि मोजून घ्यायचं आहे। आता ह्याचं शोल्डर 2.25 तयार आहे, 2.25। हे पहा इथे अशा पद्धतीने बाहीचा जॉईंट आहे ना तिथपर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचा आहे। 2.25 तयार आहे। तर इथं काय करायचं आहे, आपल्याला तिथे पण 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। कोणाचं 2.5 सुद्धा तयार होतं त्यांनी 3.5 इंच घ्यायचं आहे। कोणाकोणाचं शोल्डर 2 तयार असतं त्यांनी आपण 3 टाकायचं, म्हणजे आपल्याला तिथे 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। इथे 2.25 तयार आहे तर इथे मी 4.25 घेणार आहे। अशा पद्धतीने इथे 4.25 वरती मी मार्किंग करून घेणार आहे। अशा पद्धतीने हे 2.5 टाकलं आणि इथे मी 4.25 टाकलं। हे आपलं गळ्याचं माप झालं, हे शोल्डरचं माप झालं। आता आपल्याला खाली मुंडा टाकायचा आहे। हे पहा अशा मी मुंडा सुद्धा तुम्हाला ब्लाउजवरती कशा पद्धतीने मोजायचं आहे ते सांगते। हे पहा अशा पद्धतीने हा ब्लाउज ठेवायचा आहे। हे पहा हे पूर्ण आपलं शोल्डर तयार आहे आणि इथे आपली ब्लाउजची फिटिंग आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउज व्यवस्थित खेचायचा आहे, जास्त नाहीये। हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि ते वरती शोल्डरच्या इथे वरती अशा पद्धतीने टेप ठेवून आपल्याला हे सरळ लाईनीमध्ये किती आहे ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे। हे पहा तुम्हाला खडूचे मार्किंग दाखवते वाटलंच तर करून। हे पहा अशा पद्धतीने सरळ बघायचं आहे, एकदम सरळ लाईनीमध्ये इथे अशा पद्धतीने बघायचं आहे। इथे तयार आहे आपला 5.5। हे पहा तुम्ही बघू शकता आपला 5.5 तयार आहे। तोच 5.5 आपल्याला पेपरवरती मार्किंग करून घ्यायचा आहे। तुमच्या सुद्धा ब्लाउजचा अशाच पद्धतीने आपला मुंडा पूर्ण मोजून घ्यायचा आहे किती आहे तो, म्हणजे मुंडा मोजून घ्यायचा जेणेकरून आपल्याला इथे घोळ सुद्धा पडणार नाही। हे पहा आकार सुद्धा खूप व्यवस्थित हो, पाठीमागच्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता कुठं तुमची चुनी सुद्धा पडणार नाही। आणि फिटिंग करताना ही नेहमी तुम्ही अशा पद्धतीने आतल्या बाजूने मुंडा अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे जेणेकरून कुठं आपला घोळ पडत नाही। हे पहा इथं किती आलं आपलं 5.5। तर पेपरवरती सुद्धा आपण 5.5 वरतीच मार्किंग करून घेणार आहोत। आता आपल्याला इथून 5.5 खाली घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या नक्की लक्षात येईल। हे पहा इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ रेष मी अशी ओढून घेणार आहे। अशा पद्धतीने एक सरळ रेष ओढून घेतली आणि अशा पद्धतीने 5.5 आहे ना, हे पण अंतर 5.5च पाहिजे। एक लाईन ओढून घेते। अशा पद्धतीने हा बॉक्स करून घेतला। हा ब्लाउज 34 साईजचा आहे, त्याच्यावरती मी ह्या ब्लाउजानुसार मी इथे
मुंड्याचे मार्किंग करून घेतलेलं आहे 5.5 वरती. 34 साईजचा असल्यामुळे मी इथे आहे तेच मुंड्याचं मार्किंग फक्त तुम्हाला दाखवला मुंड्या कशा पद्धतीने मोजायचं आहे. हे पहा. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जर कोणाची साईज 40च्या पुढे असेल तर त्यांनी पाठीमागच्या भागासाठी सुद्धा 1 इंच घ्यायचं आहे आणि पुढच्या भागासाठी 1/2 इंच घ्यायचं आहे. तर इथे आपण आपली 34 साईजची छाती आहे, त्यानुसार इथे पाठीमागच्या भागासाठी आपण 1.5 घेणार आहोत आणि पुढच्या भागासाठी आपण 1 इंच घेणार आहोत. जर 40च्या पुढे असेल त्यांनी काय करायचं आहे, पाठीमागं मग चुन्या येतात. 1.5 घेतलं तर पाठीमागे चुन्या येतात. त्यासाठी त्यांनी 1 इंच घ्यायचं आहे पाठीमागच्या भागासाठी आणि पुढच्या भागासाठी 1/2 इंच म्हणजे 1ला 1 कमी अशा प्रकारे अंतर घ्यायचं आहे. हे पहा. आता इथे मी 1.5 वरती आपला 34 असल्यामुळे आपण इथे 1.5 वरती अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेणार आहोत 1.5 वरती. आणि ह्या 2 भागांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. 5.5चा आपल्याला मध्य अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि एक मध्य काढून घ्यायचं आहे. हे पहा. अशा पद्धतीने इथे एक मध्य, ह्या 2 भागांचा आपण मध्य करून घेतला आणि हे आपण किती घेतलं, इथून 1.5 घेतलं. आता इथे आपल्याला ब्लाऊजची छाती किती आहे आणि त्याची आपल्याला घडी टाकायची आहे. हे पहा. अशा पद्धतीने ब्लाऊज कधी पण घडी मोजताना पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कशा पद्धतीने मोजायचे आहे. हे पहा. आता मी शक्यतो तुम्हाला काय करते, एकाच साईडने मोजलीच तरी चालेल. शक्यतो हुकाच्या बाजूने आपल्याला घडी मोजायची असते. हे पहा. मी ब्लाऊज हा उलटा करून घेतलेला आहे, हुकाची बाजू आहे. कधी कधी काय पूर्ण घडी नाही मोजली तरी चालतं. हे पहा. अशा पद्धतीने मी एकच बाजू घेते. हे पहा. अशा पद्धतीने मी एकच बाजू घेतली. तर पूर्ण माझा ब्लाऊज 34 साईजचा आहे. हे पहा. 34चा हा 4था भाग म्हणजे हे निम्मे झाले. पाठीचा पूर्ण झाला तो आणि हे दोन्ही बाजू निम्मे म्हणून 4 भाग झाले. हे पहा. तरी सुद्धा माझी घडी तुम्हाला दाखवते मी तेवढीच येणार आहे. 4था भाग किती आलेला आहे माझा 8.5. हे पहा. बरोबर आलं 8.5. तर 34चा 4था भाग 8.5. हे पहा. इथे अशा पद्धतीने टेप ठेवून इथपर्यंत आपलं किती तयार आहे तुम्हाला दाखवते. हे पहा. 8.5 आपलं तयार आहे. तर इथे आपण काय करायचं आहे, 2 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. आपण बॉक्स फिटिंग करतो ना, त्याच्या आतमध्ये जवळजवळ अर्धा इंचापेक्षा आपलं, नवीन असतील त्यांच्याकडून तर अर्धा इंचापेक्षा आपलं जातच. म्हणून इकडे काय करायचं, आपल्याला 2 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. म्हणजे 8.5, 9.5, 10.5 टाकायचं आहे आपल्याला. हे पहा. हे पहा. इथं आपल्याला 10.5ची घडी टाकायचं आहे. जर जास्तच घ्यायचंय, नवीन असतील त्यांनी तर जास्तच घ्यायचंय. कारण की काय होतं, ब्लाऊज शिवणकामामध्ये इकडे तिकडे थोडंसं होतोच नवीन असेल तर. आणि आपल्याला जरी उसवायची गरज लागली तर 2 इंच आपल्याला मार्जिन पाहिजेच, हवंच असतं. त्याच्यासाठी आपल्याला आपण 2 इंच मार्जिन ठेवायचंच आहे. आणि इथे काय करायचं आहे, आता आपल्याला पाठीमागच्या भागासाठी हे अर्ध घेतलं आपण, ह्याचं अर्ध घेतलं करून म्हणजे निम्मा भाग केला. तिथपर्यंतच आपल्याला हा आकार इथपर्यंतच द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. तिथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. इथपर्यंत अशा पद्धतीने हा झाला आपला पाठीमागच्या भागासाठी आकार. आणि पुढच्या भागासाठी आपण एकच देणार आहोत. आता आपल्याला इथे पाठीचा गळा टाकायचा आहे. हे पहा. अशा पद्धतीने पाठीचा गळा नेहमी मोजताना खालून मोजायचा आहे. हे पहा. अशा पद्धतीने आता 5.25 तयार आहे माझा, शिवून 5.25 तयार आहे. हे पहा. तर आपल्याला इथे 5.6 टाकायचं आहे. म्हणजे जेणेकरून अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे. 5.6 वरती टाकायचं आहे. तुमचा पण 4 असला तर तुम्ही 5 वर टाकायचं आहे. 3 असला तर तुम्ही 4 वरती घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टाकायचं आहे. इथे मी 5.6 घेतलं आणि इथून इकडे पण मी 2.5 इंच घेणार आहे. कोणाला डीपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन खाली घेऊ शकता. कोणाकोणाला गळा रुंदी जास्त असेल त्यांनी 2.5 इंचावरती सुद्धा घेऊ शकता. इथे मी 2.5 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेते आणि एक बॉक्स करून घेते. आणि पाठीच्या गळ्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे 1/2 इंच घ्यायचं आहे. हे पहा. इथे 1/2 इंच, हा बरोबर राईट आपलं 1/2 इंच आलेला आहे. आणि तिथूनच आपल्याला हा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे. हे पहा. अशा पद्धतीने तुम्हाला जो गळ्याचा आकार हवा असेल तो तुम्ही इथे देऊ शकता. हे पहा. इथे मार्किंग करायचं राहिलं, 8.5 घेतलं ना आपण आणि 2 इंच वाढून घेतलं ना. इथे आपली फिटिंग येणार आहे. इथे आपली फिटिंग येणार आहे. ही फिटिंग आणि हे आपलं जास्तीचं मार्जिन राहणार आहे. हे पहा. आणि अशाच पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे एक. तर इथं अशा पद्धतीने हा बॉक्स झाला.
आणि इथे काय करायचं आहे, आपल्याला टक्स टाकायचे आहेत. आता ही माझा गळा पाहू शकता तुम्ही 5.25 आहे, तर शिवून माझा 5.25 तयार आहे. त्यासाठी मी काय करणार, थोडासा खाली येणार इथे 5.25 वरती. मी काय करणार आहे, त्याच्या अंदाजानुसारच तो मी टक्स टाकणार आहे. मी 4 वरती उभा टक्स घेणार आहे. आणि आडवा सुद्धा मी इथे 4 वरती, जास्त जवळ टक्स घ्यायचा नाहीये, खूप दिसायला ते व्यवस्थित वाटत नाही. त्यासाठी इथे मी 4 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने इथे 4 वरती, आणि उभा सुद्धा मी 4 वरतीच टक्स घेणार आहे इथे वरती सुद्धा. आणि असे लाईन ओढून साईडनी अर्धा इंचावरती, जेणेकरून ते पूर्ण आपलं एक भरलं पाहिजे. अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच, आणि इकडे अशा पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपला झाला पाठीचा भाग. थोडंसं डार्क करते म्हणजे नक्की तुमच्या लक्षात येईल. हे पहा, व्यवस्थित आपलं. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि इथे कधी कधी कंबर मोजायची सुद्धा गरज नसते. आपलं हे अंतर घडी एवढंच येतं. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे कंबर मोजून घ्यायचं. हे पहा, पूर्ण कंबर. हे पहा, तुमचा जो ब्लाऊज असेल त्याची तुम्ही कंबर, 31 कंबर आहे पूर्ण आपली. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ह्याची डबल करायचं आहे. हे पहा, 31 वरतीच हा हे टोक, ह्याच्यावरती आपल्याला डबल झालं. हे डबल झालं. 4 भाग करायचे ना आपल्याला कमरेसाठी. आणि हे किती झालं, हे 15.5. आता परत आपल्याला काय करायचं आहे, 15.5 वरती अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. इकडे किती झालं, 7.25. किती झालं आपलं, 7.25. आता इथे बघा आपलं 7.25 आलं. हे पहा, इथे 7.25 बंद बाजूपासून इथे 7.25 आलं. हे पहा, इथे 7.25 आलं इथे. आणि 1 इंच आपण थांबा जरा जवळ, इथे 7.25 आलं. कमरेचा चौथा भाग इथे, इथून इथे 7.25 आलं. आणि 1 इंच आपण कशासाठी घेतो, ह्या टक्ससाठी घेतो. हा टक्स आहे ना पाठीचा, त्याच्यासाठी आपण 1 इंच घेतो. हे पहा, 1 इंच हे इथं आलं का, आणि आपलं बघा तेवढंच अंतर येत आहे. त्याच्यामुळं काय होतं, कमरेचं आपल्याला वेगळं मोजायची काही गरज नसते. आपण घडी टाकली तेवढी सुद्धा कंबर घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने आता आपल्याला हे पेपर कटिंग कट करून घ्यायचं आहे. आता हे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. हे झालं पाठीचा भाग. आता आपण पुढचा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे ते बघूया. आता आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे. 4 टक्स ब्लाऊजसाठी आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे. हे पण मी हा पेपर घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने ह्याच्यावरती हा पाठीचा भाग आपल्याला काढलेला ठेवून घ्यायचा आहे. मी हा आहे असाच काढलेला पाठीचा भाग ह्याच्यावरती ठेवून घेतला. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला हुक पट्टीसाठी आणि लूप पट्टीसाठी लागतं. हे पहा, असं थोडासा बारीक आपल्या पाठीमाग इकडे साईडला करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. हुकसाठी आणि लूप पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच हे लागतं. म्हणून इथे काय करायचं आहे, अर्धा इंचावरती अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंचावरती प्रत्येक साईजसाठी आपल्याला इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, प्रत्येक साईजसाठी. आणि एक लाईन ओढून घ्यायचं आहे. आपल्याला ती हुक आणि लूप पट्टीसाठी लागतं. यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. आणि एक लाईन ओढून घेते, म्हणजे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. हे पहा, मी लाईन ओढून घेतली हे अर्धा इंचासाठी. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हे अशा पद्धतीने अर्धा इंचाच्या पुढे, हे अर्धा इंच आहे ना, त्याच्या पुढे हा अशा प्रकारे हा आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा आहे. हे पहा, झालं आपलं हे हुक आणि लूप पट्टीसाठी. हे पहा, अशा पद्धतीने. मी परत एकदा तुम्हाला व्यवस्थित सांगते. हे पहा, काय केलं आपण, हा पाठीचा भाग आपण काढला, कट केला. हे पहा, आणि इथे मी काय केलेलं आहे, अर्धा इंच आपल्याला हुक पट्टीसाठी आणि लूप पट्टीसाठी लागतं. त्यासाठी मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. हा पेपर अशाच पद्धतीने थोडंसं अंतर इथे ठेवून अशा वरच्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि अर्धा इंच आपण तिथे वाढून घेणार आहोत. तिथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. क्रॉसपट्टीसाठी आपण अर्धा इंच आपण वाढून घ्यायचं आहे.
ती जरा क्रॉसपट्टी मोठी असते थोडीशी, त्यासाठी आपण क्रॉसपट्टी आपण पुढच्या भागातच काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. हे पहा, आणि आहे असाच पाठीमागचा भाग मी फक्त इथे खाली जागा ठेवा. कटिंग करताना नेहमी तुमच्या ब्लाऊजवरती सुद्धा असो अर्धा इंच आपल्याला गॅप ठेवायचा आहे तिथे, किंवा पेपर कटिंग तुमचं असेल तर हे पहा अशाच पद्धतीने हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पूर्ण व्यवस्थित अशा पद्धतीने. हे झालं पाठीचं मार्किंग. हे पहा इथे पण मी अशा पद्धतीने मार्किंग तुमच्या लक्षात येईल त्यासाठी मी इथे मार्किंग करून घेते. आणि हा पाठीचा भाग मी आता बाजूला करून घेते. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण मार्किंग झाला. डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच. हे पहा हे डार्क करते जरा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. हे आपलं पाठीचं मार्किंग झालं. हे अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचंय खाली. हे आहे तेवढंच घेतलेलं आहे सध्या. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण मार्किंग झालं. हे अर्धा घेतलं इथं, हे आहे तसंच मी थोडंसं पेपरवरती घेऊन इथं मार्किंग. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, खालच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला पुन्हा थोडंसं वाढून घ्यायचं आहे. इथे खालच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. हे पहा मी ते कशासाठी घेतलं मी तुम्हाला ते नंतर सांगणार आहे. हे पहा इथे खालच्या बाजूला इथे अर्धा इंच अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आणि एक लाईन मारून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं इथपर्यंत झालं. आता काय करायचं आहे, इथं आपल्याला 5.5 इंचावरती आपल्या तोच मुंडा आहे, तेच पुढच्या पाठीमागच्या भागासाठी घेतला तोच आपण पुढच्या भागासाठी 5.5 इंचावरती अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे 5.5 इंचावरती आणि बॉक्स करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे आपण पुढच्या भागासाठी 1 इंचावरती आपण आकार देणार आहोत. 1 इंचावरती इथे 1 इंच मी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने. आणि हा दोन्हीचा मध्य आहे ना, तिथेच आपल्याला हे इथून आकार आपल्याला मिळवायचा आहे. अशा पद्धतीने पेपर ठेवायचा आहे. आणि हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पुढच्या भागासाठी आपल्याला इथेच हा आकार आपल्याला मिळवायचा आहे. आणि पाठीमागचा कट करताना हा भाग आपल्याला घ्यायचा नाही, हा इथला आकार घ्यायचा आहे. हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, गळा टाकायचा आहे आपल्याला. 2.5 वरतीच आपण मार्किंग करून घेणार आहोत गळ्यात. हे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. इथून इकडे आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे शोल्डर आहे तेवढंच आपण जे पाठीमागच्या भागासाठी घेतलं तेच आपण पुढच्या भागासाठी ठेवणार आहोत. गळा सुद्धा आपण तेवढंच ठेवणार आहोत, 2.5च ठेवणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने. तर इथे काय करायचं आहे, आपल्याला पुढच्या गळ्याची मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण आता काय करायचं आहे, बऱ्याच मैत्रिणींचा ब्लाऊज उतरला जातो पुढे येते शोल्डरमध्ये. त्यांनी काय करायचं आहे, म्हणजे सर्वांच्यासाठीच मी सुद्धा चेक करते की जेणेकरून माझा कस्टमरचा ब्लाऊज बिघडणार नाही आणि माझा शोल्डर उतरणार नाही, माझा गळा उतरणार नाही, याची मी खूप काळजी घेते. तुम्हाला कशा पद्धतीने मोजायचं आहे ते पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, आत्ता सुद्धा मी सांगते. आता हे शोल्डर आहे आपलं, तयार शोल्डर आहे. आणि माझा हा पुढचा गळा मी जास्त वरती आहे, कस्टमरचा ब्लाऊज आहे त्यांचा गळा जास्त वरती आहे. हे पहा इथे काय करायचं आहे, अशाच पद्धतीने ह्या लाईनमध्ये मग अशी पाठीचा गळा कसा मोजून घेतला किंवा ते हे कसं मोजून घेतला आपण मुंडा, अशाच पद्धतीने हे सरळ लाईनमध्ये हे पहा हा गळा कुठपर्यंत आपला इथपर्यंत सरळ एक लाईन ओढून घ्यायची. सोपी पद्धत सांगते, सरळ अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची. आणि हे पहा इथून टेप ठेवायचा आहे, हे शोल्डर आहे. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. आपला गळा किती तयार आहे हे पहा, मी जवळून जरा दाखवते तुम्हाला. हे पहा हे शोल्डर आणि ह्या गळा एकदम सरळ लाईन आपल्याला नक्की लक्षात येईल. हे पहा हा शोल्डर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे. हे पहा गळा किती तयार आहे, 5 इंच. प्रत्येक ब्लाऊजचा तुम्ही अशाच पद्धतीने गळा मोजा, तुमचं शोल्डर उतरणार नाही. आणि आहे तेवढाच गळा आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि तुमचा गळा 5.5 पावणे 6 असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचा आहे आणि आहे तेवढाच गळा इथे आपल्याला टाकायचा आहे. कोणाचा 5.5 असतो, कोणाचा 6 असतो, 6.25 सुद्धा असतो, त्याच्यामुळे त्यांनी तेवढाच गळा इथे टाकायचा आहे. माझा इथे 5 आहे, माझा मी तेवढाच गळा इथे मार्किंग करून घेणार आहे. हे पहा इथे मी 5 वरती मार्किंग करून घेतलं आणि इथून इकडे सुद्धा मी 2.5 वरती मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने इथे. आणि एक आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे. तुमचा जो गळा असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता. 5.5 असेल 5.5 टाकू शकता, 5.25 असेल 5.25 टाकू शकता, 6 असेल तो 6 टाकू शकता. फक्त गळा आपल्याला त्याच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा आहे.
आणि पेपर कटिंग सुद्धा तुम्ही करून अशा पद्धतीने ठेवू शकता, जेणेकरून अस्तरवर टाकताना आपल्याला पटकन तो आखून कट करता येतोय. त्यासाठी पेपर कटिंग करूनच ठेवा, म्हणजे तुमच्या नक्की आणि ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, पुढच्या गळ्यासाठी आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. इथे पण आपण 1.5 इंच घेणार आहोत. हे 1.5 इंच म्हणजे थोडंसं 1 ला 1 कमी असतं. 1.5 इंच वरती आपल्याला अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचा आणि गोल गळ्याचा आपल्याला इथपर्यंतच अशा आकार द्यायचा. इथपर्यंतच आपल्याला अर्धा इंचाच्या इथेच आपल्याला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता हे आपले गळे मुंडा आपला आखून झाला. हे शोल्डर सुद्धा आपलं तयार झालेला आहे. आता इथे आपण टक्स कसे घ्यायचे ते आपण इथे बघणार आहोत. आता इथे काय करायचं आहे, खालून आपल्याला क्रॉसपट्टीचे मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमच्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी पूर्ण किती आहे मोजून घ्यायची आहे आणि आपल्याला 1 इंच आपल्याला त्यात वाढून घ्यायचं आहे. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, ह्याला काही क्रॉसपट्टी नाही आहे, पण तुम्हाला मी दाखवते दुसऱ्या ब्लाऊजवरती क्रॉसपट्टी कशा पद्धतीने मोजायची आहे. हे ही क्रॉसपट्टी आहे काढलेली खालच्या बाजूची, जरा जवळून दाखवते. आता इथे बघायची आहे आपली पूर्ण, इथे पूर्ण तयार आहे. ही क्रॉसपट्टी खालून तयार आहे आणि ही पण इकडच्या बाजूला तयार आहे शिवून. अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायची आहे. पूर्ण आपली किती तयार आहे, 3 तयार आहे. इथे टेप ठेवायचा आहे जिथपर्यंत आपली पूर्ण तयार आहे. अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने बघायचं आहे. पूर्ण 3 तयार आहे आणि इकडच्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने बघून घ्यायचं आहे. इथे 2 तयार आहे आपली. आपण ब्लाऊजवरती क्रॉसपट्टी मोजून घेतली आणि ते आता इथे मार्किंग टाकायचं आहे. हे खालचा आधी सर्वात प्रथम मी कट करून घेते, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. मी हे एक्स्ट्राचं हे कट करून घेते. हे आहेच आपला अर्धा इंच मी इथे ठेवलेला आहे. पाठीचं मार्किंगच्या खाली आपण अर्धा इंच वाढून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, एका बाजूचे आपले 3 तयार आहे आणि इकडच्या बाजूचे आपले 2 तयार आहे. अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. हे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे. ह्याच्यावरती आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 3 इंच आपल्याला इथे वरती घ्यायचं आहे. 3 इंच अशा पद्धतीने इथे वरती आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. आणि अर्धा इंच कशासाठी घेतलेला आहे, शिलाईसाठी घेतलेला आहे. 3.5 भरलं. आता इकडच्या पण बाजूला काय करायचं आहे, हे अर्धा इंच सोडून इकडे आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे 2 वरती केलं मी हे आणि मिळून आपले 2.5 म्हणजे अर्धा इंच आपल्याला हे शिलाईसाठी, त्यासाठी मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. अर्धा आपण जास्त घेतलेला आहे, म्हणजे आपली शिवून तयार 2 होणार आहे आणि इकडे पण हे अर्धा इंच शिलाई जाऊन आपली शिलाई करून तयार आपली 3 होणार आहे. आता जरा मार्किंग थोडंसं मोठं करते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे मार्किंग आहे आपलं, हे 3चं आहे आणि हे 2चं आहे. आता इकडे काय करायचं आहे आपल्याला, हे मिळून 2.5 झालं, हे शिलाईमध्ये जाणार आणि हे 2 झालं. आता हे पूर्णात धरायचं आहे आणि 2.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे सगळं मिळून आपलं 2.5 झाले, इथून इथपर्यंत आपलं 2.5 झालं. आता इकडे 2.5 वरती आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. आणि इकडून इकडे आपला व्यवस्थित सेप येण्यासाठी इथे क्रॉसपट्टीचा व्यवस्थित आपल्याला सेप द्यावा लागतो. त्यासाठी इथे काय करायचं आहे, आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे 3 इंच इकडून पूर्ण धरायचं आहे. इकडून 3 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलं. आता इथपर्यंतच आपल्याला घेतलेला आहे आणि काय झालं का हे, आणि अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती आपल्याला क्रॉसपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे. इथपर्यंत अशा पद्धतीने आपला हा क्रॉसपट्टीचा सेप आला. तुम्ही पट्टीच्या साह्याने सुद्धा अशा पद्धतीने क्रॉस लाईन ओढू शकता. अशा पद्धतीने ह्याच्यावरती आला आपलं हे क्रॉस सेप. ही आपली क्रॉसपट्टी तयार झाली. अशा पद्धतीने हे जरा इथून हे 3 इंच घेऊन इथे आपल्याला वरती आपला आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने. आणि हे पूर्ण शिलाई होऊन आपली क्रॉसपट्टी आपल्याला आहे तेवढी शिल्लक राहणार आहे. इथपर्यंत तर हे झालं. आता आपल्याला टक्स टाकायचं आहे. तर टक्स टाकताना आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही शोल्डरचे आपल्याला मध्य काढायचं आहे. एवढ्याच भागाचं आपल्याला शोल्डर आहे ते ह्याचं आपल्याला मध्य काढायचं आहे. किती आहे आपलं, 3.25 आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. इथे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि पूर्ण खालीपर्यंत हे किती आहे आपलं, हे नाही पकडायचं. इकडचं अर्धा इंच पकडायचं नाही आहे त्याच्यात, किंवा पकडलं तरी चालेल. मार्किंग करस्तोपर्यंत तुम्ही पकडलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने मी इथूनच पकडते. 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे 5 आलं. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे.
आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे, जेणेकरून लक्षात येईल तुमच्या. हे पहा मी काय केलं, शोल्डरचा मध्य काढला आणि हे अंतर समान येण्यासाठी मी इथूनच मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूला टक्स टाकायचा आहे. इथून आपल्याला 2 इंचावरती, इथून खालच्या बाजूने इथे 2 इंचावरती आपल्याला यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथं 2 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. आणि वरून पाहिजे असेल तर हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. हे पहा राईट आपलं 10 वरती मार्किंग आलेलं आहे. हे पहा वरून आपलं 10 वरती मार्किंग आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथून आपण हे 2 इंच घेतलं. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला पाव इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. पाव इंचावरती, पावणे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे पावणे इंच आणि ह्या बाजूला पावणे इंच, जेणेकरून हे मधलं अंतर आपलं 1.5 इंच भरलं पाहिजे दोन्ही बाजूचं. आणि अशा पद्धतीने हा एक लाईन ओढून घ्यायची आहे या टक्सला, अशा पद्धतीने. हा आपला टक्स पॉइंट झाला इथला. आता हे अंतर आपलं कमी होणार, हे अंतर टक्स दिल्यामुळे आपल्याला कमी होणार. मग क्रॉसपट्टी काय होते, जास्त आपली एक्स्ट्राची शिल्लक राहते. हे पहा इथे आपलं हे कमी होतं अंतर, तर हे अंतर इथं आपल्याला 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला हे किती अंतर झालं आपलं, 1.5 झालं. इकडे आपण अर्धा इंच घेतलंच आहे वाढवून, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. हे इथपर्यंत आपण हे अर्धा घेतलेलंच आहे. आता इकडे काय करायचं, आपल्याला फक्त 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, फक्त 1 इंच खाली. इकडे क्रॉसपट्टीसाठी नाही, एवढ्याच भागासाठी, क्रॉसपट्टीला वाढून घ्यायचं नाही, एवढ्याच भागासाठी फक्त आपल्याला हे 1 इंच वाढून घ्यायचं आहे, खालच्या भागासाठी नाही. क्रॉसपट्टी आहे ना त्याच्या खाली अर्धा इंच घेतलं, तिथे वाढून घ्यायचं नाही आपल्याला, 1 इंच. कारण की हा भाग आपला शिवून कमी होणार, मग क्रॉसपट्टी आपली जास्त एक्स्ट्राची शिल्लक राहणार. ती काय राहिली तरी आपल्याला कटच करून टाकता येते. हे पहा त्यासाठी आपल्याला या जास्तीचं घ्यायचं नाही, इकडे खालच्या बाजूला इथपर्यंतच घ्यायचं आहे. इथपर्यंत हे घ्यायचं नाही, क्रॉसपट्टी आपल्याला इथपर्यंतच, वरचा भाग आपल्याला इथूनच इकडेच कट करून घ्यायचा आहे. आणि इथे काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे इथे. आणि अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. इथपर्यंत हे 1 घेतलं, तिथपर्यंत लाईन ओढून घेतली. हे पहा 1 इंच घेतलं, तिथपर्यंत मी लाईन ओढून घेतली. हे पहा अशा पद्धतीने. आता हा आपला झाला टक्स. आता पहिले बायका साधी ब्लाऊज घालायच्या, आजी वगैरे आपल्या अजून सुद्धा घालतात, त्यांच्यासाठी काय करायचं आहे, हे अंतर फक्त अर्धा इंचच घ्यायचं आहे. हे अंतर फक्त अर्धा इंच, जेणेकरून हे एवढंच एकच भरलं पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे. बाकीचं अशाच पद्धतीने हे आखून घ्यायचं आहे. आणि आपल्यासाठी काय करायचं आहे, आपण हे दोन्ही पण आपलं 1.5 इंच भरलं पाहिजे, म्हणजे इकडून पाव इंच आणि इकडून पाव इंच आपण अशा पद्धतीने अंतर घ्यायचं आहे. आता हा झाला आपला मधला टक्स. हे पहा आता इकडून काय करायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे, थोडासा क्रॉस करायचा आहे, जवळून दाखवते मी तुमच्या. आता हे झालं आपलं. इकडे काय करायचं, आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवायचं, थोडासा वरती, जास्त नाही, थोडासा 2 इंचावरती एक पॉईंट मार्किंग, अशा पद्धतीने एक पॉईंट करून घेते मी 2 इंचावरती. हे पहा इथपर्यंत हे 2 इंच आलं. आणि असा स्टेप वरच्या बाजूला घ्यायचा आहे, इथे पण आपल्याला 2 इंचावरती एक पॉईंट करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने 2. हे पहा व्यवस्थित अंतर सुद्धा राहतं आपलं मधलं. हे पहा परत पुन्हा सांगते, हा टक्स घेतला मी, हे 2 इंच घेतलेलं आहे, इथपर्यंत हे 2 इंच आणि हे पावणे इंच मी घेतलेलं आहे. इथून टेप ठेवून इथं आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 2 इंच घेतलं आणि वरच्या पण बाजूला अशा पद्धतीने मी 2 इंच घेतलं. आता हे 2 इंचचे आपलं अंतर आता पॉईंट करून घ्यायचे. हे पहा थोडासा तिरपा द्यायचा, जास्त पण नाही, जेणेकरून इथून 2 इंच घेतले तरी चालेल तुम्ही. हे पहा हे 2 इंच इथून थोडासा क्रॉस द्यायचा. हे पहा आपलं बरोबर आलं. हे पहा इथून 2 इंच, हे इथून क्रॉसपट्टीपासून वरती 2 इंच घेतलं तरी चालेल, थोडासा आपल्याला क्रॉस द्यायचा आहे. सेप हा अशा पद्धतीने हा क्रॉस झाला आणि हा सेप आपल्याला मुंड्यातूनच आपल्याला हा सेप जातो. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत असा आकार द्यायचा आहे. हे 2 इंचाचं अंतर दिसायला खूप व्यवस्थित दिसतं. हे पहा आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हा गळा आणि ही क्रॉसपट्टीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने मध्य काढायचं आहे. हे पहा असा टेप ठेवायचा आहे. तुमचा कितीही सुद्धा गळा असो, अशाच पद्धतीने तुम्ही मध्य काढायचा आहे. गळा तुमचा थोडासा खाली असला, क्रॉसपट्टी थोडीशी खाली जाणार, तरी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने हा मध्य काढायचा आहे.
उंची जास्त असली तरी सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घेऊन तुम्ही काढायचं. गळा टाकायचा आहे, क्रॉसपट्टी टाकायची, अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्याचा मध्य काढायचा आहे. हे पहा 6 पूर्ण इथून इथपर्यंतचे अंतर पूर्ण माझं 6 भरलं. हे पहा आणि 6चा मध्य आपला 3 वरती आपण मध्य टाकणार आहोत. हे पहा इथे अशा पद्धतीने इथं 3 वरती एक मार्किंग करून घेते. 3 वरती नाही ते खालूनच डायरेक्टली सुद्धा मोजलं जाते. हे पहा 3च आहे आणि इकडून सुद्धा 3च आहे. आणि काय करायचं आहे, इथून सुद्धा आपल्याला इकडे क्रॉस अशा पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथून 2 इंच क्रॉस. हे पहा अशा पद्धतीने आपलं बरोबर आलेलं आहे. अंतर सुद्धा आपलं व्यवस्थित राहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे सुद्धा आपल्या लक्षात राहण्यासाठी एक मार्क करून घ्यायचा आहे, जेणेकरून हे आपलं मधलं अंतर समान राहील. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स कितीवर द्यायचे. हे पहा काय करायचं आहे, अर्धा इंच पेक्षा कमी. हे पहा इथे पण अर्धा इंचापेक्षा कमी मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे पण अर्धा इंचापेक्षा कमी मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने इकडे पण अर्धा इंचापेक्षा कमी, इकडे पण तेवढेच मार्किंग. आणि हा टक्स अर्धा इंचापेक्षा नाही कमी घेतला तरी सुद्धा चालतो आहे, तसं थोडंसं एकदम नॉर्मल, किंवा घेतला तरी चालतो. अर्धा इंचापेक्षा कमी घेतला तरी सुद्धा चालतो. हे पहा मग अशा पद्धतीने हे मार्किंग करून आपल्याला टक्स मारून घ्यायचे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. इकडे सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि इकडे पण अशा पद्धतीने. हे झालं आपलं टक्स. म्हणजे कटोरी आपल्याला थोडासा खोलगट भाग तयार होणार, जेणेकरून बसायला हे सुद्धा खूप व्यवस्थित बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने हे मार्किंग झालं आपलं. फक्त आपल्याला हाच टक्स 1.5 द्यायचा आहे, जेणेकरून थोडासा आपला खोलगट भाग तयार होणार आहे आणि कटोरी सुद्धा आपल्याला बसायला खूप व्यवस्थित बसेल. आणि इथे कमी पडणार, त्यासाठी आपण इकडे पाठीच्या भागाला जोडायला कमी पडतं इकडे फिटिंग करताना, त्यासाठी आपण इकडे 1 इंच वाढून घेतलेलं आहे. आणि इथे तर आपण आधी अर्धा इंच वाढवून मिळून झालं हे 1.5 इंच. यासाठी आपण हे 1.5 इंच इथं टक्स टाकला, कमी पडू नये म्हणून इकडे 1 इंच आणि इकडे पण 1 इंच आपण वाढवून घेतलेलं आहे. आपल्याला जास्तीतच लागणार आहे हे काज बटन पट्टीसाठी. आता हे इथपर्यंत आपलं झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. आता व्यवस्थित ह्याची कटिंग करून घ्यायची. सर्वात प्रथम आपल्याला क्रॉसपट्टी साईडला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी बाजूला काढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी काढायची आहे. हे एवढंच घ्यायचं आहे. हे आपण जास्त 1 इंच जास्त घेतलं ना ते नाही घ्यायचं, नाही तर क्रॉसपट्टी खूपच मोठी होऊन जाईल. जास्त का नको ते पण सांगते मी तुम्हाला. हे पहा हे आपलं टक्स बसणार आहे इथं. मग क्रॉसपट्टी काय होईल, आपली जास्त शिल्लक राहील. त्यासाठी आपल्याला जास्त नकोय. जरी क्रॉसपट्टी तुमची शिल्लक राहिली तरी शिलाई करून झाल्याच्या नंतर ती तुम्ही कट करू शकता. जरी जास्त समजा राहिली तरी ती तुम्ही कट करू शकता. हे पहा अशा पद्धतीने. ओके. आणि आता आपल्याला हा भाग हे घ्यायचं आहे पूर्ण. हे खालचं कट करून टाकायचं आहे. हे पहा हे खालचं आपल्याला कट करून टाकायचं आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे. हा आता वरचा भाग नाही घ्यायचा आपल्याला, पुढच्या भागासाठी आपल्याला हा आतला भाग घ्यायचा आहे, खालच्या बाजूचा. अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालं. आणि गळा सुद्धा घेताना इथपर्यंतच घ्यायचा आहे. हे पहा मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. हे पहा आता गळा तुमचा खूप पूर्ण मोठा होऊन जाईल. इथपर्यंत झालं. आणि हा भाग पूर्ण कट करून घ्यायचा आहे. हे पहा इकडे लक्ष द्या. हे पहा पूर्ण आपल्याला इथपर्यंत कट करून टाकायचा आहे. हा भाग पूर्ण कट करून टाकायचा आहे. आपल्याला हा गळा एवढाच घ्यायचा आहे. हे भाग पूर्ण इथून कट करून टाकायचा आहे. घेताना आपल्याला इथून क्रॉसपट्टी येणार ना, मग हे आतमध्ये पूर्ण आपलं फोल्ड होणार. हे पहा अशा पद्धतीने. आपलं हे पूर्ण जाणारच आहे हे. आणि गळा आपला आहे एवढाच हा शिल्लक राहणार आहे. अशा पद्धतीने. आता बघा हा बाटीचा भाग आपण कट केलेला होता, ह्याच्यावरती मी हा पुढचा भाग कट केलेला आताचा टाकून दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने आपला पाठीमागचा हा पुढचा भाग. आता मी क्रॉसपट्टी तुम्हाला ह्याच्यावरती टाकून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपली क्रॉसपट्टी. हे पहा अशा पद्धतीने.
हे 1 इंच कमी होणार आहे, त्याच्यामुळे हा भाग आपल्याला जास्त आहे. हे कमी होणार आहे इथं, सॉरी 1.5 इंच हे आपलं शिवून जाणारच आहे, त्याच्यामुळे क्रॉसपट्टी ही सुद्धा आपली मापात बसणार आहे. हे पहा खूप व्यवस्थित आलेलं आहे. हे अर्धा इंच आपलं जाणारच आहे. हे पहा जास्त घेतलेलं आहे, जवळून दाखवते तुम्हाला. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा हे इथं ठेवायचं, इथं अशा पद्धतीने जास्तीचं जरा, हे पहा अर्धा इंच आपलं बरोबर जाणार आहे. हे पहा अशा पद्धतीने, आणि आहे तेवढंच आपलं हे शिलाई करून तयार राहणार आहे. पहा इकडून पण मी अर्धा इंच घेतलेलं आहे, आणि जोडताना सुद्धा आपलं पुढे मागे सुद्धा होणार नाही. हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग झालं. आता मी तुम्हाला बाहीची कटिंग सोप्या पद्धतीमध्ये सांगते. हे पहा हे झालं आपलं व्यवस्थित कटिंग. पुढच्या पाठीमागचा आणि पुढचा बा आपला व्यवस्थित तयार झाला. बाहीसाठी अशा प्रकारे आपल्याला डबल घडी करून घ्यायची आहे. ज्या तुमचा अस्तर असो, पेपर कटिंग असो, काहीही असो, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला डबल घडी करून घ्यायची आहे. आणि ही बाही जरा मोठी आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं मोठ्याच बाहीचं तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. छोटी असली तरी तुम्ही तिथे 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. हे पहा ही बाही किती पहा तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपली बाही मोजून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बाही इथून शोल्डरच्या इथपर्यंत आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे. हे पहा इथे शोल्डर येत आहे इथपर्यंत, आणि ही बाही किती तयार आहे आपली 8.5 तयार आहे. किती 8.5. तर आपल्याला काय करायचं आहे 8.5 तर 9.5ची घडी टाकायची आहे. 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमची बाही समजा 5 असेल तर तुम्ही 6 घ्यायचं आहे. कोणाची 5.5 असते त्यांनी 6.5 घ्यायचं आहे. हे पहा 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, आणि एक लाईन मारून घ्यायची आहे. आणि साधी बाही कटिंग करताना आपण 1.5 इंच वाढवून घेतो. बिना अस्तरची असते बघा साधी बाही, ते आपण 1.5 इंच वाढवून घेतो, आणि अस्तरची असेल तर फक्त आपण 1 इंच वाढवून घेतो. आपलं हे झालं तर मार्किंग 1 इंच आपण त्यात वाढवून घेतलं. आता वरून काय करायचं आहे आपल्याला, प्रथम घडी बघायची आहे, हो ना. आता आपण घडी बघणार आहोत. हे पहा हा ब्लाऊज आहे, अशा पद्धतीने हा आपल्याला उलटा करायचा आहे. कोणतीही एक बाजू आपण उलटी करा. आता आपल्याला घडी टाकायची आहे ब्लाऊजची. हा ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवायचा आहे पूर्ण. हे पहा तुम्हाला जोडताना सुद्धा कधीही बाही कमी पडणार नाही. हे पहा हे वरचं शोल्डर आहे, आणि ही पूर्ण बाहीची फिटिंग आहे. हे पहा फिटिंगच्या बाहेरपर्यंत आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. फिटिंगच्या बाहेरपर्यंत किती आहे हे आपल्याला 9.5ची घडी टाकायची. फिटिंगच्या बाहेरपर्यंत अर्धा इंच आपलं आतमध्ये ह्याच्यासाठी जातं, बॉक्स फिटिंग करतो ना त्यासाठी आपलं अर्धा इंच जात असतं. ह्याची घडी मी 9.5 टाकणार आहे. आता बंद बाजूपासून इकडे मी 9.5 टाकणार आहे. हे पहा ही बंद बाजू आहे, ही उंची घेतली मी. आता मी इथून घडी टाकणार आहे 9.5 वरती. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेणार आहे. इथे मी 9.5 वरती मार्किंग करून घेतलं, आणि एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. जरी तुमची फक्त जोडताना बाही काय करायची आहे, मध्यापासून सुरुवात करा. जरी तुमची बाही शिल्लक राहिली तरी चालेल, पण कमी पडू देऊ नका, कारण काय होतं मग जॉईंट द्यावा लागतो. आणि त्याच्या काय होतं आपला ब्लाऊजचा कपडा अपुरा असतो, त्याच्यामुळे जॉईंट खूप द्यावे लागतात. त्याच्यामुळे काय करायचं आहे, नेहमी घडी टाकतानाच आत्ताच मोठी टाकायची आहे, एवढं फक्त लक्ष ठेवायचं आहे. बाही काही शिल्लक राहिली तर तुम्ही ती कट करू शकता. आता वरून आपल्याला काय करायचं, हे झाली उंची झाली 1 इंच मी वाढवून घेतली. ही मोजूनच घडी टाकली, ते सुद्धा इथे घडी टाकून झाली. आता वरून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे टेप ठेवून इथे आपल्याला 2.5 इंचावरती अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे, आणि इथे खालच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. हे वरून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे 2.5च ठेवा, जास्त 3 नको, कारण की काय होतं बऱ्याच बायकांचा प्रॉब्लेम निर्माण होतो. दंडामध्ये इथं असा ब्लाऊज पाठीमागच्याच बाजूला, हे पहा मी दाखवते. हे पहा इथे असा पाठीमागच्या बाजूला खेचला जातो, इथं गुड्या पडतात. मग त्यासाठी हा ब्लाऊज असा खेचला जातो. त्यासाठी अंतर आपल्याला जास्त राहण्यासाठी, जेणेकरून आपला ब्लाऊज इकडे पण समान अंतरावर बसेल आणि इकडे पण आपला ब्लाऊज समान अंतरावर बसेल. यासाठी आपल्याला काय करायचंय, वरून 2.5 घेतलं मी. आता इथे आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 1.5 इंचावरती मी एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे, आणि इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते, आणि एक लाईन इथून इकडे, जेणेकरून आपला जोडताना बाहीचा मुंडा सुद्धा एकसारखा येईल, आणि बाही सुद्धा आपली पाठीमागे पुढे होणार नाही. यासाठी आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आपण इथून इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे. आणि तुमचा जो दंडगेर असेल, हे पहा
अशा पद्धतीने ठेवला तरी सुद्धा चालतो. आपली जेवढी फिटिंग आहे तेवढी तिथपर्यंत ठेवली तरी चालते, किंवा दंडघेरमधून तुम्ही 1.5 इंच जास्त घेऊ शकता किंवा 2 इंच इथं तुम्ही जास्त घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने मी टेप ठेवला आणि मोजून घेते. सर्वात प्रथम दंडघेर त्याचा मोजून घेते. किती आहे? दंडघेर माझा 5.5 आहे, तर 5.5 मध्ये 2 इंच मिळवू शकता तुम्ही, किंवा अशा पद्धतीने बाही ठेवून डायरेक्ट तुम्ही मार्किंग केलं तरी चालेल. हे पहा इथे येत आहे ना, इथे डायरेक्ट तुम्ही मार्किंग करून घ्या तरी सुद्धा चालेल, किंवा दंडघेर तुमचा मोजून तुम्ही 2 इंच जास्त घेतलं तरी चालेल, किंवा 1.5 इंच जास्त नको असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच घेतलं तरी चालेल. आणि अशा प्रकारे एक लाईन ओढून घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा ह्या 1 इंचापासून ते ह्या आपल्याला मार्किंग केलेलं आहे ना, हे 1.5 तिथपर्यंत आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथूनच सुरुवात करायची. ह्या 1 इंचापासून अशा पद्धतीने बाहीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि खालच्या बाजूचा हा झाला पाठीमागच्या बाजूचा आकार. हा जोडताना आपल्याला पाठीमागच्या बाजूला येणार. आणि खालच्या साईडचा आकार इथूनच घ्यायचा आहे. 1 इंच 1.5 इंचापासून हे 1.5 इंच घेतलं ना, तिथूनच आपल्याला हे 1 इंचापर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडासा असा व्यवस्थित हळूवार हाताने वरच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा थोडं कमी करत आपल्याला ह्या 1 इंचापर्यंत आपल्याला यायचं आहे. हे पहा थोडक्यात हा आपला माशासारखा आकार असतो. आणि हा आकार जोडताना आपल्याला पुढच्या बाजूला येतो आणि वरचा आहे तो आपल्याला पाठीमागच्या बाजूला जातो. आणि शक्यतो हे मधलं अंतर आपलं 1.5 इंच भरलं पाहिजे. तुम्हाला जरा जवळून दाखवते. हे पहा राईट आपलं, हे पहा इथं 1.5 इंच आहे. टेप तुटला. हे पहा राईट आपलं 1.5 इंच अंतर आलेलं आहे. हे पहा राईट आपलं 1.5 इंच अंतर आलेलं आहे. हे पहा असं. आता ही बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने इथून आपल्याला हे कट करायचं आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला हा वरचा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा वरचा अशा पद्धतीने. आणि आता एक बाजू बाजूला घ्यायची आहे आणि आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे. हे पहा इथून या 1.5 इंचापासूनच आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा आपले व्यवस्थित दोन्ही सुद्धा आकार व्यवस्थित झाले. थोडंसं मी मार्किंग करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपला हा आकार आणि हा आपला खालचा इथला पुढचा. हे पहा अशा पद्धतीने आपला बाहीचा आकार व्यवस्थित तयार झाला. हे पहा आणि बाहीची एक दुसरी पद्धत सांगते मी. मुंडा मोजून बाही कशी काढायची. असाच ब्लाऊज ठेवायचा आहे. खूप सोपी पद्धत. हा ब्लाऊज उलटा आहे. हे पहा हे शोल्डर आहे. हे पहा हे आपलं शोल्डर आहे आणि ही फिटिंग आहे. फिटिंग आपली इथपर्यंत आली बघा. इथपर्यंत आपली ब्लाऊजची फिटिंग आली. प्रत्येक ब्लाऊजचं मोजताना अशाच पद्धतीने मोजा. तुमची बाही तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. हे पहा अशा पद्धतीने गोल आकारामध्येच ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि हा टेप ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे टेप ठेवायचा आहे. हे पहा आणि पूर्ण आपलं हे काय करायचं गोल आकारात आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तरी सुद्धा बघू शकता तुम्ही आपलं 9.5 इथे येत आहे. थोडंसं जवळ. हे पहा इथे टेप ठेवायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा अशा गोल आकारात मोजून घ्यायचं आहे. हे पहा अशा गोल आकारात. हे पहा 9.5 इथं येत आहे. आपलं हे बॉक्स फिटिंगमध्ये हे आत गेलेलं आहे कपडा. जास्तीचा 1/2 इंच आपला हात. तरी आपली तेवढीच बाही आली. म्हणून बाहीची गडी टाकताना नेहमी ब्लाऊजवरती आपल्याला मोजूनच टाकायचे आहे, जेणेकरून आपल्याला बाही कमी पडणार नाही. आणि ब्लाऊजची फिटिंग करताना सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, हे अंतर दंडघेर आपला मोजून घेत जा. दंडघेर किती आहे तो मोजून घ्यायचा आहे. आपला मुंडा किती आहे खेचायचाही नाही जास्त. हे पहा जेवढा आहे 8 तेवढंच टाकायचं आहे. दंडघेर किती आहे आपला 5.5 पावणे 6 सो आपल्याला तेवढंच टाकायचं आहे. पूर्ण ब्लाऊजची कंबर मोजायची आहे आपल्याला. त्याचा चौथा भाग ब्लाऊजच्या फिटिंगला, म्हणजे जेणेकरून आपली फिटिंग सुद्धा ब्लाऊजची सरळ येणार आहे. ह्या फक्त महत्त्वाच्या पॉईंट आहेत ते तुम्ही जेणेकरून लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे हा आपला साधा ब्लाऊज 4 टक्स ब्लाऊज कट करून झाला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. लक्षात आले असेल तर ताई मला समजला असे तरी सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.